चना डाळीचा भरडा कधी केलाय का तुम्ही? नसेल केला तर नक्की करून बघा. खूप छान लागणार आहे आणि मस्त मोकळा होणार आहे. इथे तुम्ही घरी पण करून घेऊ शकता भरडा किंवा चक्कीवरनं पण दळून आणू शकता. मस्त मोकळा. नवरात्रात पण धान्य फराळ ज्यांच्याकडे करत असेल आहे त्यांना माहिती असेल आहे भरडा. पण जर तुम्ही केला नसेल आहे कधी तर नक्की करून बघा. बघा इथे सुरुवात करते आहे मी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा हा भरडा मी घरीच करून घेतलेला आहे. असा जाडसर थोडा ठेवायचा आहे. अख्खे दाणे न करता चना डाळीला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक नाही करायचं आहे, पण इथे सुजीसारखं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तुम्ही जर चक्कीवरनं करून आणलं तरीही चालणार आहे. इथे लगेच सुरुवात करायची आहे. काहीही पूर्वतयारी नाही करायची आहे. इथे तेल बघा गरम झाला की मोहरी टाकून मिरच्या टाकायच्या आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. कारण इथे तिखट जळण्याची शक्यता असते आणि तेल भरपूर गरम असतं. तर बघा मिरच्या थोड्या होत आल्या की इथे हळद टाकायचं आणि थोडंसं चेक करायचं. थोडं तेल थंड होऊ द्यायचं आणि इथे तिखट टाकून बघायचं. जळत नसेल आहे, तेल खूप नॉर्मल असेल आहे तर पूर्ण टाकून द्यायचं. इन केस जर तेल खूप गरम असेल आहे तर इथे तेल तिखट जळण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं सुरुवातीला थोडं टाकून बघायचं, चेक करायचं आणि पूर्ण मग तिखट टाकून घ्यायचं. जर इथे जळलं तर तिखट आपलं काळं काळं तेल होऊन जाणार. याचाच अर्थ तिखट जळतंय. पण आता बघा पूर्ण लाल दिसत आहे म्हणजे तिखट आपलं जळलेलं नाही आहे. इथे मी भरडा टाकून देते आहे. आज चतुर्थी आहे त्यामुळे नैवेद्यासाठी मी हा भरडा करते आहे. त्यामुळे इथे कांदा लसूण वगैरे काहीही वापरत नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही इतर वेळेला करत असाल आहे तर इथे तुम्ही कांदा पण घालून घेऊ शकता. बघा सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तेल तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. माफ करा, मीठ टाकलेलं नाही आहे इथे. तेल तिखट सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस लावून घेते आहे. आणि इथे छान खमंग सुगंध येतपर्यंत, जसा लाडवासाठी आपण बेसन भाजताना कसा सुगंध दरवळतो अगदी तसा येतपर्यंत इथे छान आपल्याला भरडा भाजून घ्यायचा आहे. बघा ज्यांच्याकडे नवरात्र आहे, धान्य फराळ चालतं त्यावेळेला हा पदार्थ केला जातो भरडा वगैरे. बघा इथे वरून थोडंसं जिरेपूड आणि 2 चमचे मी इथे धनेपूड घालून घेते आहे आणि छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या इथे मीठ सुरुवातीलाच घालायचं नाही आहे. मीठ चना डाळ असल्यामुळे मीठ शेवटून घालायचं आहे. शिजल्यानंतर मीठ आधीच घालून घेतलं तर लवकर भरडा शिजणार नाही. म्हणून इथे छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि मगच त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे. छान बघा छान खमंग भाजायचं आहे. 7 ते 8 मिनिटं इथे भाजायला लागलेला आहे मला. सगळंच दाखवलेलं नाही आहे इथे भाजताना, पण मी छान खमंग तुम्हाला सांगते. सुगंध येतपर्यंत छान भाजून घ्या. परतवून व्यवस्थित भाजून घ्या. आणि इथे एक साथ आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. लक्षात घ्या इथे एक साथ आपल्याला खूप सारं पाणी घालून घ्यायचं नाही आहे. सगळ्यात पहिले छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपल्याला एक रंग बदलतो आहे असं लक्षात आलं की छान भाजल्या गेलेला आहे असं समजायचं. आणि बघा हाताने असं पाण्याचा हबका द्यायचा आहे. खूप पाणी एकसाथ टाकून नाही घ्यायचं आहे. बघा थोडं पाणी टाकून मी परतवून घेते आहे. किती ओलावा आला आहे तो चेक करून घ्यायचा आहे, पाहून घ्यायचा आहे. खूप आपल्याला इथे एकदम एकसाथ सगळं पाणी नाही टाकायचं आहे. थोडा हबका देत देत आपल्याला इथे पूर्ण भरडा शिजवून घ्यायचा आहे. ओला झाला नाही पाहिजे, तो थोडासा मोकळाच राहिला पाहिजे. या हिशोबाने आपल्याला थोडंसं पाहत जायचं आणि मगच तिथे पाणी घालायचं. बघा थोडंसं अजून मी घालते आहे आणि झाकून मी छान व्यवस्थित शिजवून घेणार आहे. इथे मी 4 ते 5 वेळा छान थोडा थोडा वेळाने परतवून घेतलेला आहे, पाणी टाकत गेलेली आहे. बघा आता पूर्ण भरडा बघा ओला झालेला आहे, पण हा जसा जसा थंड होणार आहे तसा तसा हा मोकळा होणार आहे. असं 4 ते 5 वेळा मी उघडून चेक करत राहिलेली आहे आणि परतवत राहिलेली आहे. कारण इथे आपण खूप पाणी न घातल्यामुळे कोरडा असतो, खाली लागण्याची शक्यता असते. म्हणून इथे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला परतवत राहायचं आहे. खरवड काढत राहायची आहे खालची. त्यामुळे खाली असं खूप खरवट राहणार नाही
थोड्या थोड्या वेळाने परतत राहायचं. बघा आता मीठ शिजलेला आहे दाणा पूर्ण, त्यामुळे आता इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि छान व्यवस्थित परतवून एक वाफ पुन्हा 1-2 सेकंदाची वाफ आपल्याला घेऊन घ्यायची आहे. कारण पूर्ण आपलं शिजलं आहे, पण मीठ टाकल्यानंतर सगळ्या बरड्याला मीठ लागावं म्हणून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. बघा थोडंसं ओलावा आलेला आहे, पण जसा तो थंडा होईल आहे तसाच तो मोकळा होईल आहे. यासोबत ना ताकाचं तुम्ही बेत नक्की ठेवा, कारण भरडा थोडासा पचायला जड असतो. पोटाला काही त्रास नको व्हायला म्हणून ताकाचं सेवन नक्की करा इथे थोडंसं बरड्यासोबत. आणि सर्व करताना मोहरीचं तेल वरून घालून घ्यायचं जेवताना. मोहरीचं तेल आणि ताक इथे भरड्यासोबत नक्की ठेवा. बघा इथे थोडंसं वाफही काढून घेतलेली आहे आणि थोडं थंड झालंय, पण अजूनही गरम आहे भरडा म्हणून थोडा अजून मोकळा, अजून थंड झाल्यावर अजून मोकळा होणार आहे. बघा असा छान मस्त मोकळा भरडा तुम्ही पण नक्की पहा करून. कधी केला नसेल आहे तर खूप छान लागणारा हा पदार्थ आहे. बघा मस्त लागणारा आहे. नक्की करून बघा. एक लाईक नक्की करा.